स्वामी समर्थ आणि हॅप्पी दिवाळी। तर दिवाळी चालू आहे आणि माझा हा तोरण आहे तो आताच बनवून झालेला आहे, त्यामुळे शेअर करते तुमच्याबरोबर कसा बनवला आहे। इथे तोरण बनवण्यासाठी माझ्याकडे बरंचसं सामान होतं, त्यामध्ये वेल्वेटचा ग्रीन कपडा घेतलेला आहे, कोणताही वेगळा कपडा सुद्धा वापरू शकतो। त्यानंतर थोडं साहित्य आणलेलं ते सुद्धा घेतलेलं आहे। इथे मी कॉटन कॅनव्हास आहे ना, त्याची दरवाजाच्या बरोबरची एक पट्टी म्हणजे बरोबर मापाची एक पट्टी कापून घेतली। डबल फोल्डमध्ये आहे ती, सिंगल फोल्ड सुद्धा वापरू शकता। जरासं जास्त असं जाड तयार व्हावं म्हणून मी डबल फोल्ड घेतलेली आहे ती। त्यानंतर त्याच्याच वर कवर होईल असा जास्तीचा कपडा मी कट करून घेतला आणि तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा त्या पट्टीवर। आणि मशीन असेल तर मशीनवर शिलाई मारू शकता किंवा हात शिलाई सुद्धा मारू शकता, इझी आहे एकदम। तर अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला पूर्ण जी पट्टी आहे कॅनव्हासची ती आतमध्ये जाईल आणि व्यवस्थित शिलाई येईल, अशा प्रकारे तिला दुमडून आपण शिलाई करून घेऊया। आता इथे मी मशीनवर शिलाई मारून घेतलेली आहे, छान असा पट्टा तयार करून घेतला आहे। माझा ग्रीन कलरचा होता वेल्वेटचा कापड म्हणून मी तो वापरले, वेगळा कोणताही वापरू शकता आणि कापडसुद्धा कोणताही तुम्ही घेऊ शकता। छान अशी शिलाई पूर्ण चौकणी जो आहे पट्टा त्याच्यामध्ये कॅनव्हास हलू नये म्हणून व्यवस्थित सगळीकडे मारून घेतलेली आहे आणि असा आपला पट्टा तयार झालेला आहे। आणि त्यानंतर त्याच्यावर मी लेस इथे वापरलेली आहे गोल्डन कलरची, खूप सुंदर दिसत होती। कोणत्याही लेस आपण अशा प्रकारे, आता मी ती असं कटवर्कमध्ये लेस वापरले, तुम्ही कोणतीही लेस असेल ती वापरू शकता। जास्त अशी चमचमाट किंवा जास्त जाडी लेस असेल तर त्याच्यावर सोबर अशी तुम्ही फुलं वापरू शकता। आता इथे माझी छान अशी शिलाई मारून झालेली, लेस शिवून झालेली आहे, पूर्ण व्यवस्थित तिला शिवले। त्यानंतर ना मी कमळ आणलेले बाजारातनं, तर हे कमळ असे ठेवून त्याच्यावर मी ते शिवणार आहे मोती लावून। त्या व्यतिरिक्त अशी फुलं असतील तर फुलंसुद्धा ठेवून शिवू शकतो आपण किंवा चिटकवू शकतो ग्लूगनने किंवा कशाने जमत असेल ते। मी शिवून घेतलेले आहे कारण का ह्यांना मी धुतलं ना तरी हे खराब होणार नाही, पाण्यातनं सर्फच्या काढलं तरी हे खराब होणार नाही किंवा निघणार नाही, म्हणून मी ते डायरेक्ट शिवूनच घेतलेलं आहे। छान असं मोती वगैरे त्याला लटकन लावलेले आहेत। अगोदर कमळ शिवला, त्यानंतर मोती खाली लटकन असे लावून घेतलेले आहेत, खूप सुंदर दिसत होतं आणि इझी असा हा माझा तोरण तयार झाले, घरच्या घरी खूप सुंदर दिसत होता। वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि आपण भेटूया छानशा नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोरण कसं वाटलं हे जरूर कमेंटमध्ये सांगा। चला भेटूया आता, बाय।